सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. आजचा हा आपला व्हिडिओ गुरुपुष्य अमृत योग या विषयावर आहे. उद्या म्हणजेच 18 जून 2026 रोजी गुरुपुष्य अमृत योग आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्य अमृत योग काय आहे, कसा जुळून येतो, वर्षातून कितीदा येतो, या दिवशी काय करावे, काय करू नये आणि काय केल्याने कसे फळ मिळते, हे सर्व सविस्तर महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पंचांगानुसार जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा योग जुळून येतो. साधारणतः वर्षातून 2 ते 3 वेळा गुरुपुष्य अमृत हा योग येतो. उद्या 18 जून 2026 गुरुवारी सकाळी 5:23 ते 11:32 आहे. चला तर मग याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. या दिवशी अनेक जण सोने, चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करतात. तसेच कुठल्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल तर या दिवशी गुरुपुष्य अमृत योगावर केली तर ते काम चांगले होते. पण आज मी तुम्हाला एक वेगळा विचार सांगणार आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान गोष्ट कोणती असू शकते? गुरुपुष्य अमृत योग हा शुभ मानला जातो. सेवा, नामस्मरण ज्यांच्याकडनं आणि आपल्या गुरुवरील काही ना काही चांगली वस्तू खरेदी करण्याचा योग हा शुभ मानला जातो. पण प्रत्येकासाठी लोक नवीन कामाची सुरुवात करतात, गुंतवणूक करतात किंवा खरेदी करतात. पण प्रत्येकाकडे सोनं घेण्या इतके पैसे असतीलच असे नाही. सध्याची परिस्थिती पाहता हे फार कठीण झालं आहे. म्हणून जर तुम्हाला काही खरेदी करता आली नाही तरीही निराश होण्याचे कारण नाही. या दिवशी तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करू शकता. स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावून प्रार्थना करू शकता. काही वेळ शांत बसून नामस्मरण करू शकता. तसेच शक्य असल्यास गरजूंना अन्नदान किंवा इतर कुठलीही मदत करू शकता. आपल्या आईवडिलांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊ शकता. लक्षात ठेवा, सोने तिजोरीत ठेवावे लागते, पण ईश्वरभक्ती आणि चांगले कर्म आपल्या आयुष्याला समृद्ध करतात. श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि सेवा यांची किंमत ही पैशात मोजता येत नाही. म्हणून उद्याच्या गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी जर सोनं घेता येत नाही म्हणून दुःखी न होता उलटा आनंद तुम्ही या गोष्टीत करा, कारण त्याऐवजी तुम्ही तुमच्या आयुष्याचं सोनं करणार आहे, परमेश्वराची, स्वामींची सेवा करून. त्यासोबतच थोडा वेळ स्वामीचरणी अर्पण करा, कारण भक्ती, नामस्मरण आणि सेवा ही अशी संपत्ती आहे जी काळानुसार कधीच कमी होत नाही, उलटी ती वाढत जाते. या दिवशी सकाळी उठून स्नान करून देवांची आंघोळ घालून तुम्ही स्वामी समर्थांचा अभिषेक करा, स्वामी चरित्र सारामृताचे पठण करा किंवा तुम्ही नित्यसेवेला सुरुवात करू शकता. हेही जमलं नाही तर स्वामींचा जो तारक मंत्र आहे त्याचे 11 वेळा पठण करा. ते सुद्धा जमत नसेल तर 11 माळी जप, चालता बोलता कुठलंही काम करता महाराजांचे नामस्मरण करत राहा. स्वामींच्या मठात जा, मंदिरात जा, स्वामींचे दर्शन घ्या. हे सर्व तुम्ही गुरुपुष्य अमृत या योगाच्या निमित्ताने करू शकता. हे केल्याने तुमची आध्यात्मिक प्रगती होईल, पण सोबतच स्वामी महाराजांच्या कृपेने तुमची आर्थिक प्रगतीसुद्धा होईल. शेवटी एवढीच प्रार्थना, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व भक्तांवर कृपादृष्टी ठेवा. सर्वांच्या जीवनात सद्बुद्धी, समाधान, आरोग्य आणि आनंद नांदो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.